एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आजपासून आपण वाळवणाचे निरनिराळे प्रकार करणार आहोत। वाळवणाचे 3 प्रकार आहेत, म्हणजे पापड जे आहेत त्याचे 3 प्रकार आहेत। एक आहे पळी पापड, दुसरा आहे खिचे पापड आणि तिसरे आहेत वाफेवरचे पापड। या वर्षी आपण सगळे पळीपापड बनवून घेणार आहोत, वेगवेगळ्या फ्लेवरचे, वेगवेगळ्या वस्तूंपासून बनवलेले। तर त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहेत, 3 कप मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते छान स्वच्छ असे 3 ते 4 पाण्यातून धुवून घेतलेले आहेत। त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। हे तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेले होते। तर आता मी हे दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यातलं पाणी काढून आता मी हे मिक्सरच्या जारमध्ये फिरवून ह्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेत आहे। त्यासाठी मी थोडं पाणी घालून घेणार आहे आणि थोडं पाणी घालूनच आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशी याची पेस्ट बनणार नाही। तर अशी बघा, तुम्ही पाहू शकता की छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। कुठेच अशा गाठी गुठळ्या नाही आहेत। तर ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे सगळ्याच तांदळाची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। मोठ्या साईजचं मी भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी पेस्ट काढून घेत आहे। सगळी पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आता काय करणार आहोत आपण, ही पेस्ट अजून थोडीशी पातळ होण्यासाठी आपण थोडंसं यात पाणी घालणार आहोत आणि ऑलरेडी मी 2 कप पाणी घातलेलं आहे ही पेस्ट बनवून घेण्यासाठी। तर मी अजून ती पातळ करण्यासाठी त्यात 1 कप एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे आणि दुसरं एक मोठं भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये मी 9 कप इतकं पाणी घेत आहे आणि ते पाणी छान असं उकळून घेत आहे। आधी मी 2 कप घातलेलं होतं पाणी, आता पुन्हा इथे या पेस्टमध्ये मी 2 कप पाणी घालून घेतलेलं आहे। म्हणजे टोटल आपले झाले किती कप? 13 कप पाणी। तर 2 कप मी पेस्ट बनवताना घातलं, 2 कप मी आता घातलं आणि 9 कप मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे। म्हणजे असे टोटल 13 कप पाणी आपलं झालेलं आहे। आता यात मी मीठ घालत आहे चवीनुसार आणि अर्धा टीस्पून मी पापड खार घालून घेत आहे। आता हा पाणी आपण उकळवायला ठेवायचा आहे। झाकण लावून आपण हा पाणी उकळून घ्यायचा आहे। पाणी उकळत आहे, तुम्ही पाहू शकताय। आता या स्टेजला मगाशी बनवून ठेवलेली जी तांदळाची पेस्ट किंवा तांदळाची स्लरी जी होती ती आता यात घालून घ्यायची आहे आणि घालताच आपल्याला हे असं स्टर करत राहायचं आहे। आता सगळी पेस्ट घालून झालेली आहे आणि हे कंटिन्यूज मला 20 मिनिटं असंच हाय फ्लेमवर स्टर करत राहायचं आहे। हाय फ्लेम आपल्याला फक्त एक 5-6 मिनटं ठेवायची आहे आणि नंतर हे जर उकळलं तर मग आपल्याला एकदम मीडियम टू लो फ्लेम करायची आहे। तर मी हे कंटिन्यू स्टर करत आहे। तुमचा हात दुखला तर हात बदलत जा, उजव्या हाताने करा, डाव्या हाताने करा किंवा दुसरं कोण तुमच्या घरात असेल तर त्यांच्याकडे द्या स्टर करण्यासाठी, पण स्टर करत राहा। स्टर करायचं सोडू नका, नाहीतर हे मिश्रण खाली बसून खाली बुडाला चिटकेल आणि स्टीलचं भांडं असल्या कारणाने ते करपेलसुद्धा। तर आता हे जे तुम्ही मिश्रण पाहत आहात ते मिश्रण उकळता इतकं घट्ट होतं की आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता पडते। म्हणून बाजूच्या गॅसवर मी अजून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यात अजून 4 ग्लास किंवा 4 कप पाणी मी यात घातलेलं आहे। गरम पाणी मी यात घातलेलं आहे। म्हणजे आपले टोटल किती कप पाणी झालं? सुरुवातीपासून 17 कप पाणी झालं। 3 कप तांदळासाठी 17 कप पाणी आपलं टोटल इथे झालेलं आहे। ज्या कपचं मेजरमेंट तुम्ही तांदळासाठी घेतलं होतं त्याच कपचं मेजरमेंट पाण्यासाठी घ्यायचं आहे। हे
लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर इथे तुम्ही पाहू शकताय की बॅटर मस्त जाडसर झालेला आहे आणि 4 कप पाणी मी एक एक कप करून तो मिक्स करून मग घातलेला आहे. आता इथे बॅटर चेक करायचं आहे. थंड पाण्यामध्ये आपण हे बॅटर घालायचं आहे. बॅटर या पाण्यात विरघळत नाही, म्हणजे जसाचे तसा हा थेंब राहतो, म्हणजे समजायचं की आपलं हे बॅटर, पापड्यांचं बॅटर रेडी झालेलं आहे. यात आता मी 2 टेबलस्पून इतकं जिरं घालत आहे आणि 2 टेबलस्पून याला तीळ घालत आहे. सफेद तीळ मी घालत आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी मी एकजीव करून घेत आहे. तुम्ही एकच कोणती तरी गोष्ट घालून घेऊ शकता. एकतर जिरं घाला किंवा तीळ घाला. मी दोन्ही घातलेले आहेत. तुम्हीसुद्धा दोन्ही घालून घेऊ शकता. तुम्ही धणेही कुटून घालून घेऊ शकता. अगदी असं खरबरीत कुटून तुम्ही ते घालून घेऊ शकता. बडीशेप घालून घेऊ शकता. नुसती कोथिंबीर बारीक कापून तुम्ही घालून घेऊ शकता. मिरच्या कुटलेल्या घालून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही काहीही यात घालून घेऊ शकता. चिली फ्लेक्ससुद्धा घालून घेऊ शकता. तर मिश्रण रेडी आहे पापड बनवण्यासाठी. आता आपण हे अशा प्रकारचा हा चमचा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ते मेजरमेंट करायला बरं पडतं. 1 चमचा 1 पापड अशा पद्धतीने आपण हे जाड अशा पॉलिथिन पेपरवर पापड तयार करायचे आहेत, सुकवायला घालायचे आहेत. आता 24 तास हे पापड आपण असेच सुकत ठेवायचे आहे, दिवसभर कडकडीत उन्हात, आणि मग रात्री तुम्ही फॅनखाली हे ठेवायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी पापड पाहते, पापड मस्त सुकलेले आहेत. आता आपल्याला हे फिरवूनसुद्धा घ्यायचे आहेत. आता मी हे फिरवून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय की फिरवलेले पापड दुसऱ्या बाजूने एकदम चकचकीत झालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अगदी चकचकीत पापड तयार झालेले आहेत. आता अजून मला हे 3-4 दिवस याला कडकडीत ऊन दाखवायचं आहे आणि कडकडीत उन्हात एकदम छान असे सुकवून घ्यायचे आहेत. वाळता वाळता थोडे पापड असे वेडेवाकडे दिसत आहेत, पण काही हरकत नाही. जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा हे पापड छान असे खुसखुशीत होतात. इथे तुम्ही पाहू शकताय की तांदळाचे हे पापड अतिशय सुंदर दिसत आहेत. आता आपण गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. कडकडीत झालेल्या तेलामध्ये आपण हे पापड सोडून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त पापड दुप्पट तिप्पट पापड फुलतात. तर मस्त असे पापड रेडी झालेले आहेत. असेच तुम्ही खाऊन घेऊ शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही हे पापड जेवणाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊन घेऊ शकता. आणि उन्हाळ्यात बनवलेले हे पापड आपण ह्याचा आस्वाद पावसाळ्यात घेऊ शकतो. तर खूप असे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत. एक पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर पापड, आवाज तुम्ही ऐकून घेऊ शकता की छान असे पापड रेडी झालेले आहेत. हा जर माझा व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय.